सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय। भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांच्या बैठकीला तुतारीचे 3 आमदार उपस्थित राहिल्यानं भाजपचं पारडं जड मानलं जात होतं। मात्र पंढरपुरातून खासदार निलेश लंकेंनी यावर अत्यंत खळबळजनक वक्तव्य केलंय। रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपुरात आलेल्या निलेश लंकेंनी भाजपला सूचक इशारा दिलाय। बैठकीला गेले म्हणजे मतदान केलं असं नव्हे, हे राजकारण आहे। यहाँ कभी भी कुछ भी हो सकता है असं म्हणत लंकेंनी मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले। पाहुयात निलेश लंके नक्की काय म्हणालेत। पण शेवटी राजकारण येतच, कारण आपल्या पक्षाचे विधान परिषदेला उमेदवार आहेत आणि त्यांना आपल्या 4 पैकी फक्त एकाच आमदारांना पाठिंबा दिला, बाकी 3 आमदार त्यांच्या विरोधात भाजप सोबत गेल्याचं दिसतंय। त्याच्या राजकारणामध्ये मतदान कधी आहे साहेब? कधी? 11 तारखेला राजकारणात 18 तारीख ना। राजकारणात काही होतं, दिसतं एक आणि असतं वेगळं, त्याच्यामुळं काही पण कुछ भी हो सकता है। नानाजी तिला असं वाटतं काही पण होईल राजकारणात, दिसतं एक आणि असतं वेगळं, त्याच्यामुळे राजकारणावर तुम्ही काय टेन्शन न घेऊ। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।